रामकृष्ण हरी महाराज कोलते भालगाव यांचा साष्टांग नमस्कार प्रतिपाद हरिभक्तपरायण अजिनाथ महाराज बलांडी बोरगाव गणपती अर्ज. आपल्या कार्यक्रमाची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. आपण जो मार्ग निवडला तो अतिउत्तम आहे. एकल्याचा नवे खेळ आणि म्हणून मेळ मिळविला या पद्धतीने तुम्ही जी चालण्याची धारणा आहे ती अतिउत्तम आहे. संतांनी जे सांगितलं ती तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत आहात त्याबद्दल तुमचं कौतुक. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे कार्य हाती घेतले त्यावर भगवंत गणेश आपल्याला खूप आशीर्वाद प्राप्त करून देव. आपल्या मार्गाची धुरा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचव अशी त्या गणेशाच्या चरणी प्रार्थना. आणि आपल्या भाविक जनतेने आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी एकमेव जर या कलियुगात साधन असेल तर ते नाम साधन आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटात परित्या न पावती याची व दारवंटा. योग अभ्यासे सिद्धी रोधिताती वाटा व धन्य आनंदाची सापडली वेळ. कारण नाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज या सर्व संतांनी एकमेव मार्ग सांगितला असेल तर सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. म्हणजे नामस्मरण करा. आणि ते नामस्मरणाचं एक उत्तम असं आगळं वेगळं स्थान हरिभक्तपरायण अजिनाथ महाराज यांनी बोरगाव गणपती येथे आयोजित केलेलं आहे. या पंचक्रोशीतील नव्हे तर याच्यवत मनुष्य प्राण्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. कारण अजिनाथ महाराज हे एक अगदी साधं व्यक्तिमत्व आणि उत्तम विचाराचं, जे इतरांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, त्याविषयी सांगावं तितकं कमीच आहे. एकदम सरळ स्वभाव, संतांच्या विचाराप्रमाणे चालणारी व्यक्ती, कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही असं व्यक्तिमत्व असलेलं, त्यांच्या सानिध्यात जाऊन आपण जे ज्ञान प्राप्त करू ते अविस्मरणीय असतं. म्हणून प्रत्येकाने तिथे नाथ हरिपाठ आहे त्या पाठाचं चिंतन होणार आहे. ज्ञानेश्वर माऊलीचा हरिपाठ आहे त्याचंही चिंतन होणार आहे. आणि चिरंजीव पद, कारण मी तर असं म्हणेन ज्याला परमार्थ करायचं त्यानं चिरंजीव पद अगोदर आचरणात आणावं आणि नंतर परमार्थाची पायरी चढावी. तोपर्यंतच चढू नये. कारण या कलियुगामध्ये काम हा प्रत्येक जीवाला धोका देणार आहे. आणि नाथ महाराज चिरंजीव पदामध्ये तीच समजावून सांगतायत. म्हणून अजिनाथ महाराजांना खूप खूप अभिनंदन, त्यांचं खूप खूप धन्यवाद. प्रत्येक जीवाला त्यांनी योग्य प्रकारचं वळण लावण्याचा प्रयत्न करतायत, त्याहीबद्दल त्यांचं कौतुक. असंच त्यांचं यश प्रगती पथावर जावो हीच त्या गणेश चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. तुंडाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय